हॅलो, हाय, नमस्कार फूडीज. कसं काय मग? मजेत ना? असायलाच पाहिजे. थंडगार थंडीमध्ये काहीतरी गरमागरम कुरकुरीत खायचंय? चला मग बनवू कोथिंबीर वडी. कोथिंबीर स्वस्त पण चला मग स्वस्तात मस्त काय बनवताय ते बघूया. त्यासाठी इथे आपण एक मसाला वाटून घेणार आहे, ज्यामध्ये ओवा, जिरे, त्याचबरोबर हिरवी मिरची आणि भरपूर सारा लसूण, हळदही मी आताच घालून घेतली आहे. तुम्हाला जर यात नसेल घालायची तर तुम्ही आपल्या सारणामध्ये घातली तरी चालेल, हरकत नाही आहे. तर हे असं दरदरीत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, पाणी वापरायचं नाही आहे. त्यानंतर मी इथे हिरवीगार कोथिंबीर, जी फ्रेश कोथिंबीर आहे ती धुवून बारीक करून चिरून घेतलेली आहे आणि निथळून घेतलेली आहे. पूर्ण पाणी त्याचं काढून घेतलेलं आहे निथळून. आणि आता ही एका भांड्यामध्ये टाकून घ्यायची. आपला जो काही मसाला आहे तो मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तोपर्यंत जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद म्हणांचा आर्ट अँड क्राफ्ट, त्याही चॅनलला भेट द्यायला विसरू नका. तर हा सगळा मसाला आपण काढून घेणार आहे. आता हा सगळा मसाला काढून झाला आहे. त्यानंतर घालणार आहे गरजेपुरतं मीठ, म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं इथे. आणि त्यानंतर भरपूर सारे तीळ घालायचे. म्हणजे मी इथे 2 ते 2.5 चमचे तीळ वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर घालायचं इथे महत्त्वाचं म्हणजेच की बेसन पीठ. तर ते मी इथे 1.5 कप एवढं घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर 1.5 कप घेतलेलं आहे तर आपण 1/4 कप एवढं तांदळाचं पीठ घालणार. तांदळाच्या पिठाने एकदम खुसखुशीतपणा येतो आणि आपले जे काही वडी आहे तर ती एकदम अशी छान लागते, टेस्टसुद्धा छान येते. तर त्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ वापरणार आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही किंवा अवेलेबल नसेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता. फक्त बेसन पीठ जरी टाकलं किंवा ज्वारीचं पीठ जरी टाकलं तरीसुद्धा चालेल, तांदळाच्या पिठाच्या ऐवजी. म्हणजेच मेजरमेंट सेम घ्यावं लागेल तुम्हाला. आता हे सगळं काही एकजीव करून घ्यायचं आहे, कारण मसाला आपण जो टाकलेला आहे तो त्याला लावून घेतलेला नाही आहे. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित कोरडंच आपण मिक्स करून घ्यायचं आहे. गरजेनुसार नंतर पाणी ॲड करायचं जर गरज लागली तरच, कारण कोथिंबिरीचं पाणीसुद्धा त्यामध्ये अवेलेबल असतं त्याच्यामुळे. आता इथे मी चौकोनी टीन घेतलेला आहे. तुम्ही घरामध्ये ताट असेल किंवा एखादं डब्बा असेल तर ते कोणतंही तुम्ही घेऊ शकता. मी इथे केक टीन अवेलेबल आहे स्क्वेअर शेपचा, तर तो घेतलेला आहे. तर त्याला आपण ग्रीस करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर आपलं जे काही व्यवस्थित पोर्शन वाईजच टाकायचं आहे, कारण खूप जास्त जाड आपल्याला वडी टाकायची नाही आहे. अशी खूप जास्त पातळही नाही, अशी मीडियम साईजमध्ये आली पाहिजे, म्हणजे तळल्यावरती ती कुरकुरीत झाली पाहिजे यासाठी. खूप जास्त जाड जर तुम्ही थापलीत तर ती जास्त म्हणजे खुसखुशीत नाही होणार. तर अशी वडी जर तुम्ही केलीत, म्हणजे जाड जर थापलीत तर ती वरून कुरकुरीत होईल बट आतून ती सॉफ्ट राहील, तर त्याला टेस्ट चांगली लागणार नाही. वरून पण खूप जास्त वेळ ती कुरकुरीत राहणार नाही, तर थोडाच वेळ राहील. तर तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने तुम्ही मीडियम याच्यामध्ये थापून घ्या व्यवस्थित. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. शेप करून घ्यायचा आहे आपल्याला जसा हवा आहे तसा. गोल टीन जर घेतला तर गोलमध्ये थापा आणि चौकोनी जर टीन घेतला तर अशा पद्धतीने. तर आता हे सगळं काही आपल्याला उकडवून घ्यायचं आहे. तर आपण एका भांड्यामध्ये, म्हणजे तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा उकडू शकता, मी कढईमध्ये दाखवते. त्यानंतर पाणी घालायचं त्याच्यामध्ये 1 ते 1.5 कप, जेवढं मावेल तेवढं. आणि त्यानंतर म्हणजेच 15 मिनटं आपले जे काही वडी आहे ती वाफवून घ्यायची. अशा पद्धतीने पाणी टाकावं लागेल. त्यानंतर स्टँड ठेवायचं, आपला टीन ठेवायचं आणि झाकण ठेवायचं. झाकणावरती काहीतरी हेवी ठेवा, जेणेकरून की वाफ बाहेर गेली नाही पाहिजे. बरोबर 15 मिनिटांनंतर आपले जे काही वडी आहे तर ती इथे वाफवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर त्याच्यासाठी टेस्ट करण्यासाठी तुम्ही नाईफ घालून बघू शकता, जसं आपण केकला टेस्ट करतो तशा पद्धतीने, की नाईफ जर कोरडा आला म्हणजे झालेली आहे. तुम्ही बघू शकता वरून पूर्ण कोरडी झालेली आहे, थंड करून घेतलेली आणि त्यानंतरच ती टीन आउट करून घेते मी. तर आता टीन आउट करून घेतलेली आहे. तर जशा पद्धतीने तुम्हाला हव्यात तशा पद्धतीच्या वड्या कट करून घ्या. तर इथे मी जे आहे ते स्क्वेअरमध्ये करून घेते. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे शेप हवेत, डायमंड शेप जर हवे असतील तर तसे सुद्धा करून घेऊ शकता. सर्कलमध्ये असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली ते गोलमध्येच कट करावे लागतील, किंवा सरळ तुम्ही याच्यामध्ये सुद्धा करू शकता, म्हणजे रोल करून आपण जे पारंपरिक पद्धत आहे त्यामध्ये सुद्धा करू शकता. बट ह्याचा शेप दिसताना छान दिसतो, लहान मुलांना आवडतो, तर त्यासाठी मी इथे स्क्वेअरमध्ये केलेलं आहे. तर आता हे जे टेम्परेचर आहे आपल्याला तेलात तळून घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी जे टेम्परेचर आहे तर ते टाकल्यावरती लगेचच आपलं जे काही वडी आपण टाकतोय ती वरती आली पाहिजे, अशा पद्धतीचं टेम्परेचर आपल्याला ठेवायचं. त्यानंतर कंटिन्युअस याला हलवत राहायचं, नाहीतर एका साईडने जळती आणि एका साईडने ती कच्ची राहती यासाठी. तर व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला त्या गोल्डन ब्राऊन करून घ्यायच्यात. तेलाचं टेम्परेचर किंवा गॅसचं जे टेम्परेचर आहे तर ते लो टू मीडियम याच्यावरती ठेवलेलं आहे, कारण त्या क्रिस्पी झाल्या पाहिजेत. जर तुम्ही हाय फ्लेमवरती जर तळल्या तर त्या जळून जातील.
तर तशा न होता आणि आतून त्या कच्च्या राहतील तर तशा न होऊ देण्यासाठी आपण लो टू मीडियम हीटवरती आपण गॅसचं टेम्परेचर ठेवायचं. तुम्ही बघू शकता की कलर एकदम छान आलेला आहे. अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशा आपल्याला खरपूस तळून घ्यायच्यात. तर चला मग अशाच पद्धतीने आपल्या ज्या काही वड्या आहेत तर त्या बनवून बघा. कमेंट करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.